हे देवीचे आसन वस्त्र आहे। तर आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आणि अगदी 5 मिनिटात तयार करू शकतो। त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी सविता असल्याच्या फॅशन वर्ल्डमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, जेवढा पाट असेल तर आपण आधी पाट मोजून घ्यायचा आणि त्यानुसार हे वस्त्र तयार करायचं आहे। तुम्हाला जेवढं हे वस्त्र पाहिजे तेवढं मोजून घ्यायचं आणि त्यामध्ये 1 इंच लांबी आणि रुंदीमध्ये मिळवून घ्यायचं आहे, कारण अर्धा इंच हे आत फोल्ड करण्यासाठी लागणार आहे। तर हे जे अस्तर आहे त्यावर मी मूळ कापड सुलट बाजूने ठेवलं आहे आणि मूळ कापड हे थोडं कमी आहे, त्यामुळे बघा मी थोडं कडेला 1 इंच सोडून हे मूळ कापड यावर जोडून घेत आहे। तर बघा, हे जोडताना हे व्यवस्थित असं सरळ करायचं, मध्ये आड्या गुड्या नाही आल्या पाहिजे आणि एकदम सपाट असं जोडून घ्यायचं। तर हे जोडून झालं आहे। त्यानंतर बघा, अस्तराला आपण अर्धा इंच शिलाईसाठी सोडलं होतं, तर अर्धा इंच असं दुमडून घ्यायचं आहे। या चारही बाजू आपण दुमडून घेऊया। त्यानंतर यावर आपल्याला लेस लावायची आहे। इथे 1 इंचाचा गॅप तयार झाला आहे, तर त्यावर आपण मोठी लेस लावणार आहोत। तर त्यामुळे काय होतं, हे कवर होतं। बघा, ही लेस आपण इथे लावणार आहोत। ही लेस 1.5 इंच आहे, त्यामुळे इथे 1 इंचाचा गॅप असला तरी हे कवर होईल। आता आपण किनारीला ही लेस जोडून घेऊया। तर बघा, ही लेस अशा पद्धतीने जोडायची आहे, आतलं अस्तर हे बाहेर दिसता कामा नये। त्यामुळे बघा, मी ही लेस थोडीशी अशी अस्तराच्या पुढे घेतली आहे आणि बघा, एकदम अशी मध्यभागी थोडं अर्धा इंच आतल्या बाजूला जोडून घेत आहे, त्यामुळे अस्तरावर देखील शिलाई बसेल। आता हे बघा, इथे कॉर्नरवर आल्यावर थांबायचं आहे आणि लेस ही आपल्याला अशी दुमडून घ्यायची आहे। आणि बघा, इथे हे कॉर्नर आहे, त्यामुळे तिरकस आतल्या बाजूला शिलाई करायची आहे। त्यामुळे काय होतं, वरच्या बाजूला आपण शिलाई नाही केली तरी हे एकदम फिनिशिंगने हा कॉर्नर तयार होतो। आतल्या बाजूला शिलाई केल्यामुळे ही शिलाई वरच्या बाजूला दिसत नाही। तुम्ही पाहू शकता, फिनिशिंग बघा किती छान आली आहे। तर अशा पद्धतीने कॉर्नर आपल्याला तयार करायचा आहे। तुम्हाला जर नसेल जमत तर बघा, कोपरामधून ही लेस व्यवस्थित अशी बघा डिझाईन बघायची आहे आणि व्यवस्थित अशी जुळवून घेऊन त्यानंतर अशी फोल्ड करायची आणि त्यानंतर पट्टी घेऊन अशी तिरकस रेषा आखून घ्यायची आहे आणि यावरून आपण याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघा, मी इथे आल्यानंतर हे अशा पद्धतीने बघा हे जोडून घेणार आहे। जी रेषा आपण आखली आहे त्यावर मी डबल शिलाई करून घेतली आहे आणि पुन्हा आपण जिथून हे जोडलं आहे तर तिथून हे आपण कॉर्नर आपल्याला बघा, कॉर्नरपासून आपण हे धागा तोडला होता, तर इथून आपण पुन्हा ही लेस अशी जोडून घ्यायची। तर चारही कोपरे असेच तयार करून घ्यायचे आहे। त्यानंतर बघा, इथे मी लेस कापून घेतली आहे आणि आतल्या बाजूला फोल्ड केली आहे आणि बाहेरच्या बाजूला बघा जोडून झाली आहे। आता बघा, इथून आपण हे जे जोडलं आहे तर इथून आपण एक शिलाई करून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूला आपल्याला पूर्ण हा जो चौकोन आहे तो जोडून घ्यायचा। आतल्या बाजूला मी लेस जोडून घेतली आहे। त्यानंतर याची घडी करायची आहे आणि इथे खूण करून घेऊ। आता आपण इथे पट्टीच्या सहाय्याने स्वस्तिक तयार करून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडेल त्या आकाराचं इथे स्वस्तिक तयार करायचं आणि त्यानंतर बघा, इथे आपल्याला स्वस्तिकच्या टोकापासून लेस जोडून घ्यायची आहे। तर यासाठी बघा, मी बारीक अशी पातळ लेस घेतली आहे आणि बघा, आता इथून सुरुवात केल्यानंतर बघा, स्वस्तिकच्या टोकाला हे जोडल्यानंतर बघा अशी फोल्ड करायची आहे। त्यानंतर बघा, पुन्हा आपण इथून हे फिरवून अशा पद्धतीने हे स्वस्तिक पूर्ण तयार करायचं आहे। आता पूर्ण स्वस्तिक मी जोडून घेतल्यानंतर अशा पद्धतीने हे तयार झालं आहे। बघा, आपण एकदम कमी वेळात घरच्या घरी अशा पद्धतीने देवीचे आसन तयार करू शकतो। आतल्या बाजूला देखील बघा किती फिनिशिंगने हे तयार झालं आहे आणि खूप सुंदर तयार झालं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा,
चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ पाहता येतील. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नेहमी आनंदी रहा, क्रिएटिव्ह बना.